हॅलो मित्रांनो, आता वाजले आहे 3:30. तर मित्रांनो, दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि मी आता लागली आहे स्वयंपाकाला. तर मी मुलं घरी असल्यामुळे स्वयंपाक करून ठेवून दिला आणि मला जायचं आहे प्रोग्रामला आणि 4ला तिथं पोहोचायचं आहे आणि 3:30 झाली आहे, अजून माझी तयारी झालेली नाही. त्याच्यामुळे लवकर ते आणि आधीच उशीर झाला आहे मला. तर लवकर तयारी आणि बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हाय माझी पार्टनर जे आता चालली. मित्रांनो, आम्ही निघालो घरी. आम्हाला लेट झाल्यामुळे आम्ही लिफ्ट मागितली. आमच्या घरापासून थांबलं आहे आणि आम्ही चौकपर्यंत पोहोचलो आहे तो बघायला. आणि आमचं लास्ट इथे आम्हाला प्रोग्राम होता. अहिल्यामाई होळकर यांचा प्रोग्राम होता. तर इथे आमचा प्रोग्राम असल्यामुळे आम्हाला जे असेल ते मला बोलायला शब्द नाही सुचत आहे. तर मित्रांनो, हे असं होतं आतमधला परिसर आणि तुम्ही समोर बघाच. आणि आम्ही दोघीच जणी आलो. याचा कारण असं की 15 जणांचा ग्रुप होता. तर काही आधी आलेले आहेत, काही मागे येऊन येतील. त्यांना ड्रेस वगैरे आणायचे होते, सोबत आम्ही घेऊन आलो होतो. तर मित्रांनो, असं होतं आतमध्ये, असं परिसर आहे. आणि ते खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती एंट्री गेटमध्येच. आणि हा पूर्ण इकडे हॉल होता, जो आता पूर्ण रिकामा पडलेला आहे. आणि इथे हॉल वगैरे बघून आणि हा होता आमचा मेकअप रूम. मोठी मेकअप रूम आमची. काही तयारी पण झालेली आहे. तर आता ही खूप रूम छोटी वाटत होती, त्याच्यामुळे आम्ही मग रूम चेंज केली, मोठ्या रूमकडे गेलो. म्हणजे काही अर्ध्या ते आणि आमचा नंबर होता 5 वाजाच्यामुळे आम्ही टाईमपास करून बसलेली तयारी करून. आणि हा होता आमचा डान्स. आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला. तर मित्रांनो, हा होता आमचा डान्स. आणि आम्ही मग आम्हाला आतुरता होती रिझल्ट काय लागणार. आम्ही मग फोटोशूट करत टाइमपास करत जसं स्टेजवर 5 नंबर असं म्हणजे अनाऊन्समेंट झालं. सगळे असे नाचत मुल्या मला सगळ्या मुली धावत स्टेजकडे पळाल्या. आणि इतका आनंद झाला की आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता. खरंच सांगतो मित्रांनो, माझा पहिला अनुभव होता आणि खरंच मी स्टेजला गेली आणि जिंकली. हा माझा खूप असं, तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं.